ओके, बर. सर्वांकडे प्रॉब्लेम नंबर 3 असेल लिहिलेला. ज्यांच्याकडे नाही त्यांनी स्क्रीनवरती लक्ष द्या. स्क्रीनवरती मी प्रॉब्लेम नंबर 3 हा टाइप केलेला आहे. बघा, दिसते का स्क्रीन बॅलन्स शीट? हो. ओके. हो. ज्यांच्याकडे प्रिंट आउट केलेलं आहे किंवा ज्यांनी वहीमध्ये लिहिलेलं आहे त्यांनी तिथं पहा. ज्यांच्याकडे नाही ते स्क्रीनवरती लक्ष द्या. द फॉलोइंग वेअर द बॅलन्स शीट्स ऑफ टू फर्म्स, मेसर्स ए अँड बी 1:1 अँड मेसर्स सी अँड डी 3:2. या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात आलंय की दोन पार्टनरशिप फर्म आहेत. पहिल्या पार्टनरशिप फर्मचं नाव आहे मेसर्स ए अँड बी आणि दुसऱ्या पार्टनरशिप फर्मचं नाव आहे मेसर्स सी अँड डी. आणि कंसामध्ये आपल्याला काही रेशो दिलेले आहेत. 1:1 हा रेशो दिलेला आहे मेसर्स ए अँड बी च्या पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि सी आणि डी चा रेशो दिलेला आहे 3:2. हे समजलं का पहिल्या वाक्याचा अर्थ? हो सर. हो ओके, सर. हो सर. गुड. हो सर. आता बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याला कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल अँड डीज कॅपिटल. चौघांचे कॅपिटल्स आपल्याकडे आहेत. पहिला कॉलम ए आणि बी ची बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आहे. दुसरा कॉलम सी आणि डी साठी. त्यानंतर रिझर्व्ह दिलेले आहेत 10,000 10,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ए आणि बी च्या कॉलम मध्ये 8,000 आहे. सी आणि डी च्या कॉलम मध्ये काहीच दिलेलं आहे. क्रेडिटर्स 30,000 36,000. बिल्स पेएबल 7,000 आणि 12,000. लायबिलिटी साइडला आपल्याला दोन लायबिलिटीज, दोन रिझर्व्ह, एक रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस म्हणजे दोन रिझर्व्ह आहेत आणि कॅपिटल्सचे 4 असे आयटम्स दिलेले आहेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला तुम्हाला प्रिमायसेस, फर्निचर, स्टॉक, सन्ड्री डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल्स, कॅश बॅलन्स आणि या ठिकाणी बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा एक आयटम दिलेला आहे, असेट साइडला दिलाय. याचा अर्थ काय होतो की हा लॉस आहे. जर लायबिलिटी साइडला दिला असेल तर तो प्रॉफिट आहे आणि या ठिकाणी असेट साइडला जर असेल तर तो लॉस आहे. आता इथं लक्षात घ्या, ए आणि बी च्या कॉलम मध्ये अमाऊंट कोणतीही दिलेली नाही. कारण ए आणि बी चा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लायबिलिटी साइडला दिसतोय, तो प्रॉफिट दिसतोय. इथं अमाऊंट कोणाच्या कॉलम मध्ये आहे? सी आणि डी च्या. याचा अर्थ सी आणि डी च्या कॉलम मध्ये लॉस दिलेला आहे 5,000 रुपये. हे लक्षात येतंय का? हो. हो सर. सर्वांना समजलेलं आहे बॅलन्स शीट? हो सर. ओके. आता बॅलन्स शीट वरून आपल्याला काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत, त्या बघूया आपण. दिसतील का स्क्रीन ऍडिशनल इन्फॉर्मेशनची? हो सर. ओके ओके ओके. बघा आता इथं तुम्हाला पाठीमागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये आपण टेबल घेतला होता. या प्रॉब्लेम मध्ये आपण टेबल नाही घेतला. मुद्दाम आपण सेंटेन्स मध्ये इथं इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या आहेत. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम याही पद्धतीने येऊ शकतो, तर तो समजणं गरजेचं आहे. तर इथं सेंटेन्स मध्ये असल्यामुळे तो व्यवस्थित समजून घ्या. पहिलं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिली आहे बघा, प्रत्येकाने लक्ष द्या. On 1st April 2020, both the firms were decided to amalgamate their business with a new firm called Messrs Abhinav Traders. या वाक्याचा अर्थ काय होईल मला सांगता येईल का? कोण सांगू शकेल मला? मेसर्स अभिनव ट्रेडर्सने 1 एप्रिल 2020 ला नवीन बिझनेस स्टार्ट केला. ओके. अभिनव ट्रेडर्सने 1 एप्रिलला नवीन बिझनेस स्टार्ट केला. पण ऍक्च्युली काय झालंय? ऍक्च्युली अभिनव ट्रेडर्स कशामुळे तयार झाली ती? हा, दोन फर्म एकत्र आल्यामुळे. बरोबर, 2 फर्म एकत्र आल्यामुळे. ए बी आणि सी डी. बरोबर, ए बी आणि सी डी या 2 पार्टनरशिप फर्म एकत्र आल्या, अमालगमेट झाल्या आणि त्यांनी असं ठरवलं की त्यांनी मिळून या नवीन बिझनेसची सुरुवात करायची 1 एप्रिल पासून. समजलं सर्वांना वाक्य? हो सर. ओके हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघा. फॉर धिस पर्पज म्हणजे अमालगमेशनच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर यासाठी मेसर्स ए अँड बी रिव्हॅल्यूड बिझनेसेस, रिव्हॅल्यूड प्रिमायसेस
मेसर्स ए आणि बी ने काय केले, त्यांचे प्रिमायसेस रिव्हॅल्यूड केलेत. आवाज येतोय माझा? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. मेसर्स A and B revalued premises at rupees 2,23,000. 2,23,000 त्यांचे प्रिमायसेस रिव्हॅल्यूड झालेले आहेत. अर्थात आता बॅलन्स शीट मध्ये प्रिमायसेस किती आहेत बघा बरं. ए आणि बी च्या कॉलम मध्ये प्रिमायसेस 2 लाख. 2 लाख. ओके, म्हणजे इथं प्रिमायसेसची व्हॅल्यू वाढलेली आहे, बरोबर? ओके. पुढे बघा, कॉमा दिलाय, त्याच्यानंतरचं सेंटेन्स. फर्निचर ऍट 10% बिलो कॉस्ट. फर्निचरचं व्हॅल्युएशन कसं झालंय? 10% बिलो कॉस्ट. बिलो म्हणजे कमी किमतीला झालंय. म्हणजे थोडक्यात फर्निचर आपल्याला 10% कमी करून घ्यायचं. फर्निचर किती आहे बघा बरं बॅलन्स शीट मध्ये? 39,500. ओके. त्याच्या 10% म्हणजे किती रक्कम येणार? 3,950. बरोबर, 3,950 एवढी रक्कम वजा करून त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणजे फर्निचर कमी झालंय, प्रिमायसेस वाढले. पुढं स्टॉक ऍट रुपीज 48,000. स्टॉक 48,000 रुपये दाखवतोय. पहिला स्टॉक किती आहे बॅलन्स शीट मध्ये? 50,000. 50,000. मग 2,000 रुपये काय झालंय? कमी झाले. कमी झाले. ओके. अँड सन्ड्री डेटर्स सब्जेक्ट टू RDD ऑफ रुपीज 500. RDD म्हणजे रिझर्व फॉर रक्कम बुडालेली. ओके, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे रक्कम बुडण्याची शक्यता आहे असा आपण एक रिझर्व तयार करतोय आणि तो रक्कम बुडण्याचा म्हणजे जी अमाऊंट दिलेली ती आहे 500 रुपये. म्हणजे डेटर्स आपण 500 रुपये कमी करून घेणार आहे. हे समजलं का? हो. हो सर. हे सर्व ए आणि बी या पार्टनरशिप फर्मचं बघतोय, फक्त ए आणि बी चं. आता 2 नंबरची ऍडजस्टमेंट. सिमिलरली मेसर्स सी अँड डी रिव्हॅल्यूड प्रिमायसेस. जसं ए आणि बी ने त्यांच्या काही असेट्स रिव्हॅल्यूड केल्या, तशाच सी आणि डी ने सुद्धा त्यांच्या असेट्स रिव्हॅल्यूड केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं प्रिमायसेस ऍट रुपीज 2,36,000. प्रिमायसेस झाले 2,36,000. आता सी आणि डी चे प्रिमायसेस बॅलन्स शीट मध्ये किती दिलेत? 2,20,000. ओके, म्हणजे किती? बर, कितीचा फरक आहे? 16,000. ओके. ओके, कुठे लिहिणार हे सांगा बरं मला. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. करेक्ट करेक्ट, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला. पुढे फर्निचर ऍट रुपीज 20,000. फर्निचर 20,000 इथं रक्कम दिली, वरती रक्कम दिली नव्हती पण इथं रक्कम दिली 20,000. फर्निचरच्या बाबतीत काय झालंय? लॉस. कमी झालाय. लॉस झाला. 3,500. ओके. स्टॉक ऍट रुपीज 57,000. स्टॉक 57,000 रुपये झाला. इथं काय झालं? स्टॉक वाढलाय. वाढलाय. किती रुपयाने वाढला? 2,500. 3,500. हा, 1,500. नीट बघा, 1,500. हा, 1,500. 55,500 होता ना? हो. हा, 1,500 रुपयाने स्टॉक वाढला. पुढं डेटर्स सब्जेक्ट टू RDD ऍट रुपीज 800. 800 रुपये RDD दिलेला आहे. समजली ऍडजस्टमेंट? हो सर. हो सर. बाकीच्यांना समजते का? बाकीच्यांचा आवाज येत नाहीये मला. हो सर. हो सर. ओके. तिसरी ऍडजस्टमेंट बघा. द इन्व्हेस्टमेंट अँड बिल्स रिसिवेबल्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. 2 असेट्स या ठिकाणी नवीन पार्टनरशिप फर्मने घेतलेल्या नाहीत. त्यापैकी एक असेट आहे इन्व्हेस्टमेंट आणि दुसरे बिल्स रिसिवेबल्स. म्हणजे असेट साइडला पहिल्या गणितात आपण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत चर्चा केली, दुसऱ्या गणितात पण तिथं चर्चा केली. आता तिसऱ्या गणितात परत इन्व्हेस्टमेंट आलाय आणि तिथं त्याच्याबरोबर बिल्स रिसिवेबल पण आलाय. मग 2 असेट्स आहेत की ज्या नवीन पार्टनरशिप फर्मने घेतलेल्या नाहीत. या वाक्याचा अर्थ समजला? वाक्याचा अर्थ? हो. हो सर. हो सर. ओके. त्याच्या पुढचं वाक्य बघा. बिल्स रिसिवेबल्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर रिव्हॅल्यूड विथ अ डिस्काउंट ऑफ रुपीज 500. बिल्स रिसिवेबल रिव्हॅल्यूड नाही, रिकवर्ड, सॉरी.
bills receivables of both the firms were recovered with a discount of rupees 500 and rupees 700 respectively by firms. बिल्स रिसिवेबल्स दोन्हीही पार्टनरशिप फर्मने रिकवर्ड केले. आता रिकवर्ड करताना डिस्काउंटने रिकवर्ड झाले, म्हणजे कमी किमतीला रिकवर्ड झाले. मग आता दोन्ही अमाऊंट दिलेले आहेत. पहिल्याचे 500चं डिस्काउंट आहे, दुसऱ्याचं 700 रुपये डिस्काउंट आहे. मग आता मला सांगा ए आणि बी चे बिल्स रिसिवेबल्स किती आहेत 6,000. आणि सी आणि डी चे 8,000. 8,000. मग रिकवर्ड किती झाले असतील अमाऊंट? रिकवर्ड अमाऊंट सांगा बरं मला. 5,500. 5,500 पहिल्याची आणि दुसऱ्याची 7,300. 7,300. ओके 7,000. ओके, चला हे समजलेलं आहे. चौथी ऍडजस्टमेंट बघा. आता लायबिलिटीच्या संदर्भात सांगितलं. सन्ड्री क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट whereas bills payables were paid off fully. या वाक्याचा अर्थ बघा. सन्ड्री क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. 5% डिस्काउंटने क्रेडिटर्स टेकन ओव्हर केलेले आहेत नवीन फर्मने बरं का. म्हणजे नवीन फर्मच्या बाबतीमध्ये क्रेडिटर्स, आतापर्यंत क्रेडिटर्सवर ऍडजस्टमेंट नव्हती, या गणितात दिली आहे. कमी करून क्रेडिटर्स घेतलेले आहेत. आता ए आणि बी चे क्रेडिटर्स किती आहेत बघा. 30,000. 30,000. 30,000. त्याच्यावर 5% 1,500. 1,500. बरोबर. सी आणि डी चे 36,000. 36,000. त्याच्यावर 5%. 36,000वर 5%. किती? 1,800. 1,800. बरोबर, करेक्ट. हे समजलं का? एवढ्या रक्कम त्या ठिकाणी कमी करायचे, हा डिस्काउंट द्यायचा आपल्याला. पुढं व्हेअर ॲज बिल्स पेएबल्स वेअर पेड ऑफ फुल्ली. बिल्स पेएबल पूर्णपणे काय करायचे, देऊन टाकायचे. आता बिल्स पेएबलची रक्कम 7,000 आणि 12,000 आहे. ते पूर्णपणे आपल्याला काय करायचे, देऊन टाकायचे, पेड ऑफ करायचे. म्हणजे आपल्याकडे कॅश आहे, त्या कॅश मधून त्यांचं पेमेंट करायचं आहे. हे समजलं का? हो सर. ओके ओके. लास्ट सेंटेन्स. देअर वॉज नो क्रिएशन ऑफ गुडविल इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म. दोन्हीही पार्टनरशिप फर्म मध्ये गुडविल वरती कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. कोणताही गुडविल क्रिएट करायचा नाहीये. आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेला नाहीच, आणि शिवाय कुठल्या ऍडजस्टमेंट मध्ये पण त्याचा उल्लेख नाहीये. अर्थात हे लक्षात घ्या, ही इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन वापरायची का नाही वापरायची हे आपण ठरवायचं. आपल्याला एवढंच लक्षात येतंय की गुडविल क्रिएट करायचा नाही. ओके, म्हणजे गुडविलवर ऍडजस्टमेंट या गणितात नाही. आता हे वाक्य नसतं दिलं तरी चाललं असतं, पण आपल्याला काही वेळेस कसं आहे, फसवण्यासाठी एखादं वाक्य टाकतात. तशा पद्धतीने हे वाक्य दिलेलं आहे. समजलं 4 ऍडजस्टमेंट? सर आवाज येत नाही. हो सर. हो सर. ओके. सर क्रेडिटरची ऍडजस्टमेंट पण सांगा ना. क्रेडिटर्सचे ऍडजस्टमेंट बघा, नीट लक्ष द्या. पुन्हा सांगतो. सन्ड्री क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. सन्ड्री क्रेडिटर्स टेकन ओव्हर केले म्हणजे घेतले. आता घेणारे कोण आहे? नवीन फर्म म्हणजे अभिनव ट्रेडर्स. अभिनव ट्रेडर्सने सन्ड्री क्रेडिटर्स घेतले, पण कसे घेतले? कंडिशन घेतले. सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. 5% डिस्काउंट देऊन घेतले, म्हणजे पूर्ण रकमेला घेतलेले नाहीत. म्हणजे क्रेडिटर्स आता सपोज ए आणि बी चे 30,000 आहेत, तर त्याच्यावर 5%ने 1,500 रुपये. बरोबर. मग 30,000 मधून 1,500 वजा होतील डिस्काउंट असल्यामुळं. 28,500 रुपयाला घेतले. अर्थ समजला का? हो सर. ओके. आणि असंच सी आणि डी च्या बाबतीमध्ये 36,000 रुपये त्याचे क्रेडिटर्स आहेत, त्याच्यावर 5% म्हणजे 1,800 रुपये त्यातनं वजा करून ती रक्कम आपण नवीन बॅलन्स शीटला म्हणजे अभिनव ट्रेडर्सला पाठवणार आहे. क्लिअर झालं क्रेडिटर्सवर ऍडजस्टमेंट? हो सर. ओके. पुढे बिल्स पेएबल पूर्ण द्यायचे हे समजलं का? ओके.
आता बघा खाली काय विचारलंय, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर नेसेसरी लेजर्स इन द बुक्स ऑफ बोथ द फर्म. दोन्हीही पुस्तकामध्ये म्हणजे पार्टनरशिप फर्म मेसर्स ए बी आणि मेसर्स सी डी या दोन्ही पुस्तकामध्ये लेजर्स प्रिपेअर करायचे आणि ड्राफ्ट बॅलन्स शीट आफ्टर अमालगमेशन इन द बुक्स ऑफ मेसर्स अभिनव ट्रेडर्स. अभिनव ट्रेडर्स मध्ये बॅलन्स शीट बनवायचा आहे, पण कधी? अमालगमेशन नंतर. म्हणजे यांचं अमालगमेशन म्हणजे थोडक्यात आपल्याला अमालगमेटेड बॅलन्स शीट बनवायचं आहे, एकत्रित कंबाईन बॅलन्स शीट. ज्या ज्या असेट्स आणि लायबिलिटीज नवीन फर्मने घेतल्या त्या सर्व असेट्स त्या सर्व लायबिलिटीज एकत्र नवीन बॅलन्स शीट मध्ये दाखवायच्या आहेत. हे समजलं का? हो सर. हो सर. प्रॉब्लेम सर्वांच्या लक्षात आलेला असेल है ना? हो सर. हो सर. ओके, आता आपण सोडवायला सुरुवात करूया. बघा आपण पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी पहिल्या पुस्तकामध्ये लिहूया. इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी पहिले पार्टनरशिप फर्म मध्ये क्लोजिंग लेजर्स तयार करायचे. आता कोणकोणते लेजर्स तयार करणार सांगा बरं मला. Revaluation account. Revaluation account, partners capital account, हा cash account, बिल्स बरोबर. रिसिवेबल. इन्व्हेस्टमेंट करेक्ट. इन्व्हेस्टमेंट अकाउंट, कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. पार्टनर कॅपिटल ओके, अकाउंट मी परत रिपीट करतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे दोन अकाउंट तर आहेतच. याच्याबरोबर कॅश अकाउंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, बरोबर. हा आणि कोणता? बिल्स रिसिवेबल्स अकाउंट. बिल्स रिसिवेबल्स आपल्याला रिकवर करायला सांगितलेत म्हणून. समजलं ना? हे 5 अकाउंट्स प्रिपेअर करायचे. बघा आता मी तुमच्या स्क्रीनवरती हे 5 अकाउंट्स प्रिपेअर केलेले आहेत, दिसत आहेत का? हो हो सर. हो सर. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि कॅश अकाउंट. बरं, पुन्हा तोच प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आता माझ्याबरोबर सोडवणार आहे की नंतर? नंतर सर, नंतर. नंतर. ओके ओके. मग आता फक्त कॅल्क्युलेटर हातात ठेवा आणि प्रॉब्लेम, बरोबर. चला आता सोडवायला सुरुवात करायची आहे. आपण पहिल्या पार्टनरशिप फर्मचं पोस्टिंग करणार आहे ए आणि बी चं. काय करायचं सांगा मला. सुरुवात कुठून करणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स प्रिपेअर करून झाले. आता फर्स्ट काय करणार? कॅपिटल अकाउंट ओके बघा, गुड. बॅलन्सेस ब्रॉट डाऊन करूया आपण. आता बघा पार्टनर्सच्या कॅपिटलचा बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करणार आहे क्रेडिट साइडला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ए च्या कॉलम मध्ये 2 लाख, बी च्या कॉलम मध्ये 1 लाख. हे समजलं? हो सर. ओके. आता लायबिलिटी साइडला आपल्याला आवाज येत नाही. आवाज येत नाही. आता येतोय का? हॅलो, आता आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर, येतोय सर आवाज. बर, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आता बघा कॅपिटलच्या खाली आपल्याला आणखीन एक आयटम दिलाय. काय दिलाय? रिझर्व रिझर्व. ए आणि बी चा रिझर्व किती आहे? 10,000. 10,000. आता तो दोघांमध्ये वाटायचा ए आणि बी ला. कसा वाटणार त्यांचा रेशो काय? सेम वाटणार सर. 5,000 सेम. हा सेम इक्वल रेशो आहे. ओके, मग काय लिहिणार पार्टनर्स कॅपिटलला? बाय रिझर्व अकाउंट. ओके, 5,000 बी 5,000. ओके, बाय रिझर्व अकाउंट 5,000 5,000. ओके, रिझर्व नंतर पुढे एक आयटम दिलेला आहे. काय? प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे ए आणि बी चा? 8,000. 8,000. कसं वाटायचा? रेशो प्रमाणे इक्वल. 4,000. 4,000. 4,000. काय लिहिणार पार्टनर्स कॅपिटलला? बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,000 4,000. आलं? हा. ओके, आता त्याच्यानंतर लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स बिल्स पेएबल आहेत, त्याचं आपण नंतर बघूया. बॅलन्स तर ब्रॉट डाऊन झाले है ना. पुढे आता त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंट काढलाय बघा. इन्व्हेस्टमेंटचा बॅलन्स किती आहे? 27,000. 27,000. डेबिटला का क्रेडिटला? डेबिटला. डेबिटला. करेक्ट, डेबिट साइडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 27,000.
त्यानंतर बिल्स रिसिवेबलचा बॅलन्स किती आहे? 6,000 तो पण डेबिटला लिहायचा का क्रेडिटला लिहायचा? डेबिटला. डेबिटला ओके, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,000. त्यानंतर कॅशचा बॅलन्स किती आहे? 4,000 4,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000. समजले? हे 3 अकाउंट्स काढले आपण, तिन्ही अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर केले. आता ऍडजस्टमेंट नंबर 1 काय सांगितले बघा. सर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राहिलं. लिहिला ना क्रेडिट साइडला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिला ना आपण ए आणि बी चा. असेट साइडचा असेट साईडचं. असेट साइडचा ए आणि बी ला डॅशच आहे. सी आणि डी नाही तो. हा C चा हा आपण D ला आणि तो D त्यावेळेस चा. हो सर, हो सर. हा सी आणि डी च्या वेळेस सोडू. सर ओके ओके, गुड, लक्ष आहे म्हणजे. चला पहिले ऍडजस्टमेंट कोण वाचते पहिले? अभिजित वाचतो काय? कोण वाचते पहिलं? On 1st April 2020, both the firms were decided to amalgamated their business with a new firm called Mrs. Abhinav Traders for the स्टॉप purpose. फुलस्टॉपला थांबायचं. या वाक्याचा अर्थ 1 एप्रिलला नवीन बिझनेस त्यांनी अमलगमेट केलाय, त्याचं नाव आहे अभिनव ट्रेडर्स. ओके, अर्थ समजलाय? हो ओके, आता कंटिन्यू. आता पुढचं वाक्य वाच. हा For वाच. this purpose, A and B revalued premises at rupees 2,23,000. स्टॉप. Furniture. ओके थांबा, एक एक घेऊ आपण आता. प्रिमायसेस रिव्हॅल्यूड केलेत आणि त्याची व्हॅल्यू दिलेली 2,23,000. बघा बॅलन्स शीट मध्ये ए आणि बी चे प्रिमायसेस किती दिलेत? 2 लाख. आता इथं दिलेली व्हॅल्यू आणि आपली जुनी व्हॅल्यू याच्यामध्ये काय झालं? प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट. ओके, किती प्रॉफिट झालं? 23,000. 23,000 गुड. कुठं लिहिणार आता? इव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला बाय प्रिमायसेस अकाउंट 23,000. पोस्टिंग समजलं सर्वांना? जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की त्यांना जर नाही समजलं तर ते विचारा. ओके, प्रिमायसेस नंतर पुढचे असेट काय? Furniture at 10%. ऍट 10% below cost stock rupees 48,000 and sundry debtors subject to RDD of RS rupees 500. ओके, ठीक आहे. बघा एक एक घेऊया आपण. फर्निचर ऍट 10% बिलो कॉस्ट. फर्निचर 10% कमी करून घ्यायची आहे. फर्निचर रक्कम बघा किती आहे? 39,500. ओके, त्याच्या 10% 3,950. 3,950. कुठे लिहिणार? कुठं लिहायचं? Revaluation charge. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला टू फर्निचर अकाउंट 3,950. समजलं? स्टॉक ऍट रुपीज 48,000. 48,000. हा, स्टॉक जुना किती आहे? 50,000. कमी झाला का जास्त झाला? कमी झालं. झालं सर. कमी झालाय. ओके, मग कुठं लिहिणार? Revaluation च्या debit side ला. ओके, टू स्टॉक अकाउंट 2,000. ओके, नेक्स्ट Debtors सन्ड्री डेटर सब्जेक्ट टू आरडीडी ऑफ 5. ओके, मग आता सन्ड्री डेटर्स किंवा आरडीडी कोणत्याही नावाने रेकॉर्ड केलं तरी चालेल. कुठं रेकॉर्ड करणार? इव्हॅल्युएशनच्या डेबिटला करेक्ट डेबिट साइडला टू आरडीडी अकाउंट लिहिलंय मी 500. तुम्ही डेटर्स लिहिलं तरी चालतं, आरडीडी लिहिलं तरी चालतं. आपण जनरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आरडीडीच म्हणतोय ना. हे समजले का? हो सर. ओके सर. त्याच्यानंतर 2 नंबरचे ऍडजस्टमेंट सी आणि डी साठी आहे, बरोबर? ओके, ती नंतर बघूया आपण. त्याच्यानंतर 3 नंबरचे ऍडजस्टमेंट इन्व्हेस्टमेंट अँड बिल्स रिसिवेबल ऑफ बोथ द फर्म्स वेअर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. नवीन फर्मने इन्व्हेस्टमेंट आणि बिल्स रिसिवेबल घेतलेले
नाहीत. ओके, घेतलेले नाहीत म्हणून आपण अकाउंट काढले आणि अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर केले. हे केलंय. हो. ओके, आता पुढचं वाक्य. Bills receivable of both the firms were recovered. दोन्ही फर्मचे बिल्स रिसिवेबल रिकवर्ड झाले. आता आपण एका फर्मचा विचार करू. हा, विथ अ डिस्काउंट ऑफ ₹500. 500 रुपये डिस्काउंटने रिकवर्ड केले. आता आपण ए आणि बी चे बिल्स रिसिवेबल्स किती आहेत बघा. 6,000. 6,000. 500 रुपये डिस्काउंट गेला. 26,500. 5,000. 500. 5,500. 5,500 रुपये आपल्याला मिळाले. काय एंट्री करणार. बिल्स रिसिवेबल्सच्या अगेन्स्ट आपल्याला 5,500 रुपये मिळाले. एंट्री काय करणार. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. करेक्ट. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता आपल्याला पोस्टिंग कसं करायचंय. कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि बिल्स रिसिवेबल्सच्या क्रेडिट साइड. ओके, बघा पोस्टिंग. अरे काय झालं. हा, इन्व्हेस्टमेंटचं अगोदर इन्व्हेस्टमेंट सोडवलं काय. ओके, बघा. बिल्स रिसेबल सोडवलंय का. मी इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अगोदर सांगतो तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट नवीन फर्मने घेतली नाही असं सांगितलंय, बरोबर. हा सर. ओके, मग आता ती इन्व्हेस्टमेंट विकली असं सांगितलंय का कुठं परत. नाही सर. बरं, असं कुठं सांगितलंय का की इन्व्हेस्टमेंट पार्टनरने घेतली. नाही सर. नाही, काहीच नाही. म्हणजे नीट लक्षात घ्या, जर नवीन पार्टनरशिप फर्मने एखादी ॲसेट घेतली नसेल तर त्याच्यात शक्यता काय असतात. 2 असतात. एक तर ती ॲसेट विकली पाहिजे किंवा पार्टनर्सने घेतली पाहिजे, बरोबर. मग इथं काही सांगितलेलं नाहीये. विकली असं पण सांगितलं नाही आणि पार्टनर्सने घेतली असं पण सांगितलेलं नाही. मग अशा वेळेस काय करायचं. आपण असं समजायचं की पार्टनर्सला इन्व्हेस्टमेंट द्यायची आहे. लक्षात, इन्व्हेस्टमेंट कुणाला द्यायची आहे. पार्टनर्सला द्यायची आहे. सर आवाज येत नाहीये तुमचा. तुमचे व्हिडिओ ऑफ करा. ऑफ ऑफ आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऑन दिसतात मला. ओके, आता येतोय आवाज. हो सर. हा, आता येतोय. ओके, बघा. मग आता इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे किती आहे बघा. 27,000. 27,000. ही आपल्याला त्यांना पार्टनर्सला द्यायची आहे. नीट लक्षात घ्या, इथं वाक्य खूप महत्वाचं आहे. या गणितात कोणत्याही पद्धतीची इन्फॉर्मेशन दिलेली नाही इन्व्हेस्टमेंट बद्दल. मग अशा वेळेस आपण एखादी असेट जर नवीन फर्मने घेतली नसेल तर ती पार्टनर्स मध्ये वाटायची, पण प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये नाही, तर त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये वाटायची. लक्षात आलं का. माझा आवाज आला का सर्वांना. हो सर. वाक्य लिहून घ्या, वही मध्ये लिहून घ्या. इफ एनी असेट does not taken over by new firm, if any asset does not taken over by new firm, लिहून झालं का. परत सांगतो मी. इफ एनी असेट does not taken over by new firm, if any asset does not taken over by new firm, then it will be distributed among old partners,
in their capital ratio. In their THEIR, their capital ratio. लिहून झालं का वाक्य? हो सर. ओके, मी परत एकदा वाचतो. परत एकदा सांगतो, तुम्ही वाचा. वाचा बरं, काय लिहिले वाक्य? If any Any asset does not taken over by new firm, then Huh? it will be distributed among all partners in their capital ratio. करेक्ट, इन देअर कॅपिटल रेशो. याचा मराठीत अर्थ असा होतो की जर एखादी असेट नवीन फर्मने घेतली नसेल तर ती असेट जुन्या पार्टनर्स मध्ये कॅपिटल रेशो मध्ये वाटायची. अर्थ समजला वाक्याचा? हो सर. ओके, मग आता इथं बघा, या प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट ही असेट आहे आणि ही असेट नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये घेतलेली नाही, बरोबर का नाही? हो सर. हा, आणि विकलेली पण नाही, आपल्याला काय सांगितलं नाही. मग ही दोन्ही पार्टनर्स मध्ये वाटायची, ए आणि बी मध्ये. तर आता ए आणि बी चं कॅपिटल किती आहे बघा? 2 लाख. 2 लाख आणि 1 लाख. 1 लाख. मग त्यांचा रेशो किती झाला? 2:1. 2:1. ओके, मग 27,000 रुपये आपल्याला 2:1 रेशो मध्ये वाटायचे आहेत. कसे वाटणार? 18,000 9,000. करेक्ट, 18,000 आणि 9,000. सर्वांचं झालं का कॅल्क्युलेशन? हो सर. ओके, मग आता इन्व्हेस्टमेंट वाटायची आहे. मग इन्व्हेस्टमेंट कुणाला वाटणार आहे? ए आणि बी ला, बरोबर? मग एंट्री सांगा मला, एंट्री काय करणार? बरोबर, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ओके, मग इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला, बरोबर का नाही? बाय एज कॅपिटल अकाउंट 18,000 आणि बाय बीच कॅपिटल अकाउंट 9,000. आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला पोस्टिंग करायचं त्याचं टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 18,000 आणि 9,000. समजलं का? हो सर. हो सर. ओके, पुन्हा एकदा सांगतोय बघा. जर एखादी असेट नवीन फर्मने घेतली नसेल तर ती जुन्या पार्टनर्स मध्ये वाटायची आणि ती पार्टनर त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये वाटायची. या ठिकाणी 27,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. ए आणि बी चं कॅपिटल आहे 2 लाख 1 लाख. त्यांचा रेशो काढला 2:1 आला. तर 27,000 2:1 या रेशो प्रमाणे ए ला 18,000 आणि बी ला 9,000 रुपये असे वाटले. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याचं पोस्टिंग केलं. बाय एज कॅपिटल अकाउंट 18,000, बाय बीज कॅपिटल अकाउंट 9,000 आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 18,000 आणि 9,000. झालं? हो सर. ओके, आता इन्व्हेस्टमेंट अकाउंट टोटल करून टाकू. दोन्ही साइडला 27,000 आहेत, है ना? पूर्ण इन्व्हेस्टमेंट देऊन टाकलाय. झालं का? स्क्रीनवर दिसतंय का सर्वांना? हो सर. ओके, बघा, इन्व्हेस्टमेंट अकाउंट टॅली झालेला आहे 27,000. ओके, आता आपण मग अशी बिल्स रिसिवेबल्स बघितलंय. बिल्स रिसिवेबल 5,500 रुपये आपल्याला मिळणार आहेत. तर 5,500 ची एंट्री काय सांगितली होती तुम्ही? Cash account debit to bills receivable. Cash account debit to bills receivable account. करेक्ट, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला 5,500 आणि बिल्स रिसिवेबल्सच्या क्रेडिट साइडला 5,500. बघा, बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला लिहिलेत मी 5,500 आणि तेवढेच कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 5,500. समजलं? हो सर. ओके ओके. आता ऍक्च्युली आता याच वेळेस तुम्ही डिस्काउंट जो आहे 500 रुपये तो रेकॉर्ड करू शकता किंवा मग हे बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज केलं की तुम्हाला फरक 500 रुपयाचा मिळणारच आहे. आलं का लक्षात? हे समजलं का? हो सर. ओके, बघा चला. मग आता बघा, इथं रिव्हॅल्युएशन 500 रुपये लिहिलेत बघा.
डिस्काउंटचे क्रेडिट साईडला दिसले का बिल्स रिसिवेबलच्या? हो सर. हो सर. माझा पॉइंटर दिसतोय का, माउस पॉइंटर? हो सर. ओके. बघा, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 500 आणि मग हाच 500 रुपये लॉस आहे. डिस्काउंट म्हणजे आपला लॉस झाला आहे ना, मग तो कुठं लिहिणार? Valuationच्या डेबिटला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल्स अकाउंट 500. समजलं? हो सर. ओके. मग आता बिल्स रिसिवेबल अकाउंट पण क्लोज करता येईल. दोन्ही साईडला 6,000 टोटल झालेले आहेत. बघा, टोटल क्लोज, बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज झाला. समजलं? हो सर. ओके. आता इन्व्हेस्टमेंटची एंट्री झाली, बिल्स रिसिवेबलची एंट्री झाली. आता चौथी ऍडजस्टमेंट बघा. सापडली का सर्वांना? हो सर. काय दिली आहे? Sundry creditors were taken Sundry over creditors subject taken over subject. सन्ड्री क्रेडिटर taken over subject to 5% discount where bills payable were paid. ओके. डिस्काउंट पर्यंत थांब. सन्ड्री क्रेडिटर्स वे आर टेकन ओव्हर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. सन्ड्री क्रेडिटर्स घेतले पण 5% डिस्काउंटने घेतले. मग आता क्रेडिटर्स बघा 30,000 आहेत, त्याच्यावर 5% म्हणजे 1,500 रुपये डिस्काउंट, म्हणजे क्रेडिटर्स कमी झाले आहे ना, लायबिलिटी कमी झाली. लायबिलिटी कमी झाली तर फायदा का तोटा? फायदा सर. प्रॉफिट होतो. प्रॉफिट. ओके. कुठे रेकॉर्ड करणार? Revaluationच्या credit side. करेक्ट. रिव्हॅल्युएशनच्या Revaluationच्या क्रेडिटला सर. करेक्ट. बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,500. समजलं? हो सर. हो सर. ओके. पुढचं वाक्य आता बघा. Bills payables were paid off fully. बिल्स पेएबल वेअर पेड ऑफ फुल्ली. बिल्स पेएबल पूर्णपणे पेड ऑफ करायचे, देऊन टाकायचे. किती आहेत बिल्स पेएबल? 7,000. 7,000. ओके. मग आता काय एंट्री करणार बिल्स पेएबल पेड केल्याची? Bills payable account debit to cash account. Bills payable account debit to cash. करेक्ट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता बिल्स पेएबल अकाउंट नाही काढला, पण कॅश अकाउंट काढलाय आपण. हो. मग कॅश अकाउंटच्या Credit side ला. क्रेडिट साईडला Credit side. बाय बिल्स पेएबल अकाउंट 7,000. समजलं? हो सर. ओके. झालं. त्याच्यानंतर पुढे काय आहे का? गुडविल क्रिएट करायचं नाही असं सांगितलंय. ओके, ऐकलं आपण त्यांचं. आता क्लोज करावं लागेल अकाउंट्स. आता आपण कोणतं अकाउंट क्लोज करणार पहिल्यांदा? Cash account सर. कॅश अकाउंट क्लोज करूया. मग कॅश अकाउंटची कोणती साईड मोठी आहे? डेबिट. डेबिटच मोठी असते. नेहमी कॅश अकाउंटची डेबिट साईड मोठी असते. 9,500 9,500. कितीचा फरक पडला? 2,500. ओके. 2,500. त्याला नाव दिलं आपण बाय मेसर्स अभिनव ट्रेडर्स. समजलं का? हो सर. ओके. मी त्याला रेड मार्क केलेला आहे. ते आपल्याला नवीन फर्म मध्ये बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे कॅश. समजलं? हा सर. ओके. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. कोणती साईड मोठी बघा? क्रेडिट. किती टोटल आहे? 24,500. 24,500. 24,500. त्यातनं डेबिट साईडचे आयटम्स वजा करा. $17,550. 17,550. ओके. काय नाव देणार त्याला? बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल. डेबिटला का क्रेडिटला? डेबिटला. डेबिटला सर. डेबिटला. 17,550. समजलं का? हो सर. ओके. आता हे 17,550 वाटायचे ए आणि बी ला. कोणत्या रेशो मध्ये वाटणार? इक्वल. इक्वल सर. 8,775.
करेक्ट 8,775 आणि 8,775. तेच आपण सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 8,775 झालं. हो सर. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. क्रेडिट साइड मोठी आहे त्याची. ए ची टोटल किती येते? दोन लाख 18,775. 2 लाख नाही 3,08,000. नाही चुकतंय. 2,17,775. करेक्ट 2,17,775 ए ची टोटल आणि बी ची टोटल 1,17,775. 1,17,775. करेक्ट करेक्ट. आता त्यातनं डेबिट साइड वजा करा आणि बॅलन्स काढा. $2,17,775 मधून 18,000 वजा करा. 19,775. 1,99,775. आणि दुसऱ्याचा 1,08,775. करेक्ट 1,99,775 आणि 1,08,775 टू अभिनव ट्रेडर्स अकाउंट. नवीन पार्टनरशिप फर्मला ते कॅपिटल जाणार आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्याला ते लिहायचं आहे. हे समजलं? हो सर. हो सर. हो सर. येस सर. समजलं का? इन द बुक्स ऑफ ए आणि बी कम्प्लीट झालं आपलं. कुणाला याच्यामध्ये शंका असतील तर विचारा. कोणते कॅल्क्युलेशन समजले नाहीत, पोस्टिंग समजलं नाही, अमाऊंट ट्रान्सफर केली ते समजलं नाहीत, असं काय आहे का? सर परत एकदा सांगा. कशाची एंट्री? तुझा आवाज येत नाही, जरा रेंज मध्ये बरं. बिझनेस लेवलचे एंट्री परत एकदा सांगा. हॅलो. हा हॅलो. बिझनेस लेवलचे एंट्री परत एकदा सांगा. ओके. बिल्स रिसिवेबल्स बघ. बिल्स रिसिवेबल्सच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सूचना दिली आहे? बिल्स रिसिवेबल्स वेअर रिकवर्ड विथ अ डिस्काउंट ऑफ ₹500 है ना. 500 रुपये डिस्काउंट देऊन बिल्स रिसिवेबल आपण काय केलेले? रिकवर्ड केले. रिकवर्ड केले म्हणजे आपल्याकडे पैसे आले. आपल्याकडे बिल्स रिसिवेबल्स किती होते? सांग बरं मला, किती होते बिल्स रिसिवेबल्स? 6,000. 6,000. आणि त्यातनं 500 रुपये जर गेले, आपले डिस्काउंट दिला, तर आपल्याला पैसे किती मिळतील? 5,500. बरोबर. मग आपण काय एंट्री करणार? कॅश अकाउंट डेबिट 5,500 टू बिल्स रिसिवेबल्स अकाउंट. बरोबर का नाही? मग इथं बघ, कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलंय टू बिल्स रिसिवेबल 5,500. समजले का? स्क्रीन दिसतीये का माझी? हो हो सर. इथं दिसतंय का 5,500? हो दिसतो. हा. आणि सेकंड पोस्टिंग दिलंय इथं कॅश अकाउंटच्या बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय कॅश अकाउंट 5,500. समजलं? हो. ओके. आता 500 रुपये जो डिस्काउंट आहे तो आपला लॉस आहे. 500 रुपये कमी मिळाले आपल्याला. बरोबर का नाही? हो. मग लॉस कुठं रेकॉर्ड करतो आपण? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला. म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिलं आपण टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 5,500. दिसलं का? हो. हा. आणि रिव्हॅल्युएशनचं सेकंड पोस्टिंग करणार बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 5,500. समजलं? दोन्ही साइड टॅली झाल्या. 6,000 6,000. कुणाला काही शंका आता अजून? नाही सर. नो सर. ओके ओके. बाकीचे विद्यार्थी आहेत ना? हो आहे सर. हा हा. हो आहे सर. समजतंय ना?
ओके 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 चला आता आपण एका बुक्स मध्ये एंट्रीज कम्प्लीट केलेल्या आहेत. आता दुसऱ्या बुक्स मध्ये सी आणि डी च्या पुस्तकात असेच अकाउंट्स प्रिपेअर करायचे आणि एंट्रीज प्रिपेअर करायच्यात. बघा इन द बुक्स ऑफ मेसर सी अँड डी क्लोजिंग लेजर्स दिसतीये का स्क्रीन? हो सर. अरे बापरे झोप यायला लागली काय? करू का सुरू? हो ओके ओके आता दिसतात का अकाउंट्स? हो सर. ओके रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल आणि कॅश. आता सुरुवात कुठून करणार आहे आपण? आता नीट बघा. कॅपिटल अकाउंट. हा आता नीट बघा. आता या ठिकाणी आपल्याला असेट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे सी आणि डी च्या बाबतीत आहे ना. नीट बघा आता पहिल्यांदा बॅलन्स ट्रान्सफर करायचा नेहमीप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,50,000 1,50,000 हे समजलं? ओके. त्याच्यानंतर रिझर्व किती दिलाय सी आणि डी चा? 10,000. गुड. आता त्या 10,000चं रेशो मध्ये डिस्ट्रीब्युशन करा सी आणि डी ला. रेशो किती आहे? 3:2. 3:2 रेशो मध्ये. कसे वाटणार अमाऊंट? 10,000 डिस्ट्रीब्यूट कसे करणार? 6,000 आणि 6,000 आणि 4,000. 4,000. गुड गुड 6,000 आणि 4,000. गुड. बाय रिझर्व अकाउंट 6,000 आणि 4,000. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा. लायबिलिटी साइडला तर काहीच दिलं नाही, असेट साइडला दिलाय 5,000 रुपये. मग आता काय करायचं याचं? कॅपिटलच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला ओके गुड. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला लिहायचं. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,000 आणि 2,000. 3:2 रेशो मध्ये वाटायचे 5,000. समजलं का इथं काय बदल झालाय? हो सर. लॉस असल्यामुळे तो डेबिटला गेला, प्रॉफिट असता तर तो क्रेडिटलाच वाटला असता. ओके. त्यानंतर आता पुढं इन्व्हेस्टमेंट अकाउंट काढलंय आपण. इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर करूया. किती इन्व्हेस्टमेंट? 12,000. डेबिटला ना. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000. पुढे बिल्स रिसिवेबलचा बॅलन्स किती आहे? 8,000. 8,000. डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000. नंतर कॅश त्याचा बॅलन्स 5,200. ओके. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,200. ओके झाले सगळे बॅलन्स ट्रान्सफर करून. आता ऍडजस्टमेंट ऍडिशनल इन्फॉर्मेशन. पहिली ऍडजस्टमेंट सोडवून झाली आपली मगाशी. आता दुसरी ऍडजस्टमेंट बघा. मेसर सी अँड डी रिव्हॅल्यूड प्रिमायसेस. प्रिमायसेस रिव्हॅल्यूड केले ऍट रुपीज 2,36,000. 2,36,000 रुपयाला रिव्हॅल्युएशन झालं. जुने प्रिमायसेस किती आहेत? 2,20,000. ओके. मग किती हजाराने वाढ झाली? 16,000. 16,000. ओके. रिव्हॅल्युएशनच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साइड. ओके. बाय प्रिमायसेस अकाउंट 16,000. स्क्रीन दिसली? ओके. पुढे फर्निचर ऍट रुपीज 20,000. फर्निचर 20,000 रुपये. जुनं फर्निचर किती आहे बघा? 23,500. ओके. ओके कमी झालं म्हणजे आहे ना. कितीने कमी झालंय? हो सर. 3,500. ओके. 3,500. कुठं लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साइडला. फर्निचर अकाउंट 3,500. पुढे स्टॉक. स्टॉक 57,000. पहिला किती होता? 55,500. ओके. काय लिहिणार, कुठं लिहिणार सांगा आणि किती लिहिणार? क्रेडिट साइडला. 1,500 क्रेडिट साइडला रिव्हॅल्युएशनच्या. हा हा. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साइडला 1,500 बाय स्टॉक. पुढे सन्ड्री डेटर सब्जेक्ट टू आरडीडी 800. 800 रुपये आरडीडी कुठं लिहायचं? रिव्हॅल्युएशनच्या
डेबिट साईडला. डेबिटला तो 800 रुपये झाला. 2 नंबरचे ऍडजस्टमेंट संपले. इथपर्यंत लक्षात आला. हो सर. येस 3 सर. नंबरचे ऍडजस्टमेंट बघा. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की नवीन फर्मने घेतलेली नाही. मगाशी जसं वाटलं तसंच आता इन्व्हेस्टमेंट काय करायची, सी आणि डी मध्ये वाटायची. वाटा सी आणि डी मध्ये कशी वाटणार ते सांगा. कॅपिटल रेशन. कॅपिटल रेशो मध्ये. करेक्ट. बघा कॅपिटल त्यांचं किती आहे. इक्वल आहे सर. कॅपिटल बघा. 6,000. कॅपिटल 1.5 लाख आहे. सापडलं का. हो सर. कॅपिटल इक्वल असेल तर मग अमाऊंट सुद्धा इक्वल असणार. 6,000. बाय सीज कॅपिटल अकाउंट 6,000, बाय डीज कॅपिटल अकाउंट 6,000 आणि सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला इन्व्हेस्टमेंट अकाउंट 6,000. क्लिअर झालं का. हो सर. इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज करतो. 12,000 दोन्ही साइड टॅली झाल्या. मधली काय ऍडजस्टमेंट. ओके. आता बिल्स रिसिवेबल त्याच्या बाबतीमध्ये बिल्स रिसिवेबल्स वेअर रिकवर्ड विथ अ डिस्काउंट ऑफ रुपीज. किती घेणार डिस्काउंट. 700. करेक्ट. 700 रुपये डिस्काउंट जाऊन आपल्याला रक्कम मिळालेली आहे. म्हणजे रक्कम किती मिळाली असणार. 7,300. 7,300. ओके. मग एंट्री काय करणार. Cash account debit to bills करेक्ट. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल्स अकाउंट म्हणजे बिल्स रिसिवेबल्सच्या क्रेडिट साइडला आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला लिहिलं बाय कॅश 7,300 आणि कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स रिसिवेबल 7,300. 300. ओके. आता 700 रुपये डिस्काउंट आहे. तो लॉस आहे आपला. तो कुठं लिहिणार आपण. रिव्हॅल्युएशनला. Revaluationच्या debit side. डेबिटला आणि दुसरं पोस्टिंग बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला. करेक्ट. बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट साइडला 700 रुपये. बरोबर नाही. हो सर. बघा मग बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला लिहिले 700 रुपये आणि नंतर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 700. बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज केला. 8,000. हे समजलं का. हो सर. मगाशी जसं सोडवलं तसं आपण आता सोडवलं. ओके. आता याच्यानंतर परत पुढची ऍडजस्टमेंट शेवटची ऍडजस्टमेंट. क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. क्रेडिटर्स 5% डिस्काउंटने घेतला. मग क्रेडिटर्स किती आहेत बघा. सी आणि डी चे 36,000. 36,000 5% डिस्काउंट किती येतो. 1,800. 1,800. कुठं लिहिणार. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. अरे डिस्काउंट कशावर आहे. क्रेडिटर्सवर आहे ना. हो सर. क्रेडिट साईडला. क्रेडिट बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,800. समजलं का. हो सर. का आणखीन एक वाक्य सांगतो तुम्हाला. डेटर्स वरचा डिस्काउंट असेल तर डेबिटला आणि क्रेडिटर्स वरचा डिस्काउंट असेल तर क्रेडिट साइडला. राहील लक्षात. हो सर. ओके. तुम्हाला आम्ही ट्रू फॉल्स मध्ये विचारणार बरं का. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स रेकॉर्डेड ऍट डॅश डॅश साइड ऑफ द रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स रेकॉर्डेड ऍट डॅश डॅश साइड ऑफ द रिव्हॅल्युएशन अकाउंट. तिथे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे डेबिट क्रेडिट काय असेल ते समजलं पाहिजे. लक्षात राहील ना. हो सर. ओके. नाही समजलं तर विचारा. पुढे डिस्काउंट नंतर पुढचं वाक्य दिलेलं आहे. बिल्स पेएबल वेअर पेड ऑफ. बिल्स पेएबल पूर्णपणे देऊन टाकायचे. म्हणजे आपण एंट्री कुठं करणार. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्स पेएबल अकाउंट. किती बिल्स पेएबल. 12,000. ठीक आहे. बाय बिल्स पेएबल अकाउंट 12,000 रेकॉर्ड केले. बिल्स पेएबल अकाउंट काही काढला नाही. ठीक आहे. झालं. हो सर.
ओके, आता अकाउंट क्लोज करायचे. कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंटची डेबिट साइड मोठी आहे. किती आहे टोटल? 12,000. 12,500. 12,500. 12,500. क्रेडिट साइडला फरक पडला 500. त्याला आपण नाव दिलं बाय मेसर्स अभिनव ट्रेडर्स. समजलं? हो सर. ओके. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट नेहमीप्रमाणे क्लोज करायचा. क्रेडिट साइड मोठी आहे. 16,000 अधिक 1,500 सर अधिक आवाज येत 1,800. नाही नीट. 19,300. रिव्हॅल्युएशन अकाउंट 19,300. 19,300. 19,300 टोटल आली. डेबिट साइडचा फरक डेबिट साइडला काय फरक पडतो? 5,000. 5,000. 5,000. कसं काय? बघा तुमचं पार्टनर 14,300. तेवढं येते का? 14,300. 14,300 सर. हो 14,300. येतोय हो, सर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 14,300. आता हे दोघांमध्ये वाटायचे सी आणि डी ला. कसे वाटणार? रेशो फिनास 2 रेशो आहे बघा. फिनास 2 रेशो मध्ये 8,580 आणि 5,720. ओके. आता सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइड क्रेडिट साइडला काय रिव्हॅल्युएशन अकाउंट 8,580 आणि 5,720. समजलं का प्रॉब्लेम इथपर्यंत? हो सर. आता टोटल पार्टनर्स कॅपिटलच्या टोटल्स करायचे. क्रेडिट साइडचे टोटल 1,64,580 आणि 1,59,720. आणि डेबिट साइडला फरक काढा. फरक किती येतो? एक 1,55,580. 1,55,580. ओके. आणि डी चा 1,51,720. 1,51,720. ओके सर. ओके. समजलं का प्रॉब्लेम? हो सर. हो सर. ओके. हे आपण इन द बुक्स ऑफ सी आणि डी क्लिअर केलं. कुणाला काही याच्यात शंका? नाही सर. ओके. आता फायनली आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं. जायचं पुढं. हो सर. बघा इन द बुक्स ऑफ मेसर्स अभिनव ट्रेडर्स. स्क्रीन दिसतीये का? हो सर. ड्राफ्ट अमालगमेटेड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट साइड लायबिलिटी साइड दोन्ही साइड दिसत आहेत का? बघा. हो सर. बघा आता जुना बॅलन्स शीट बघा. जुना बॅलन्स शीटला आपल्याकडे कोणकोणते असेट्स आहेत? फर्निचर स्टॉक, फर्निचर स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसेबल, कॅश बॅलन्स. ओके. आता नीट लक्षात घ्या. प्रिमायसेस, फर्निचर, स्टॉक, डेटर्स ह्या तर आहेतच. इन्व्हेस्टमेंट आपण घेतली आहे का नवीन फर्मने? नाही. रिसिवेबल्स रिकवर्ड केलेले ते पण येणार नाही. बरोबर. म्हणजे टोटल वरच्या 4 आणि नंतर कॅश 5च असेट्स फक्त तुमच्याकडे येतील. आलं का लक्षात? हो सर. लायबिलिटी साइडला बिल्स पेएबल आपण पेड ऑफ केलेत. फक्त क्रेडिटर्स घेतले आणि कॅपिटल एवढ्या 2 लायबिलिटीज तुमच्याकडे येणार आहेत. बघा आता 1 नंबरची ऍडजस्टमेंट नंबर 1. त्यात प्रिमायसेसची किंमत दिली आहे बघा. 2,23,000. आणि ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये त्यात पण प्रिमायसेसची किंमत दिली आहे. 2 लाख. ओके. करा टोटल. 4,59,000. 4,59,000. बघा स्क्रीनवर दिसतेय का प्रिमायसेस? हो सर. फर्निचर
फर्निचर वरती किती आहे? 39,500. बरोबर. ते 10% कमी करायचंय. 39,500 वजा 10% करा. 35,550. आणि नंतर फर्निचरची बी किंमत किती आहे? 20,000. 20,000. टोटल बघा फर्निचर पहिलं सर्वांनी लक्ष द्या. 57,550. सर्वांनी लक्ष द्या. फर्निचर 39,500 होतं, ते 10% कमी करायला सांगितलंय, ते केलं 35,550 प्लस दुसऱ्या फर्म मध्ये फर्निचरची किंमत 20,000 दिली आहे, त्याची टोटल आपण घेतली 55,550. समजलं? हो सर. हो सर. आता स्टॉक बघा. ए आणि बी चं रिव्हॅल्यूड स्टॉक किती आहे? 48,000. 48,000 आणि सी आणि डी चा 57,000. टोटल 48,000 अधिक 57,000 1,05,000. 1,05,000. समजलं? ओके. आता डेटर्स बघा. डेटर्स पहिले किती होते? 28,500 बॅलन्स शीट मध्ये. सापडले का? हो सर. त्यातनं आरटीडी 500 वजा केला तर राहिले किती? 28,000 सॉरी 28,000. आणि दुसऱ्याचा आरडीडी किती आहे? 800. तो वजा केला तर त्याचे पण राहिले किती? 28,000. 28,000. म्हणजे 28,000 अधिक 28,000 56,000. 48,000. 50,000. आलं का? हो. ओके. पुढे आता पहिली ऍडजस्टमेंट संपली, दुसरी ऍडजस्टमेंट संपली, तिसऱ्या सर ऍडजस्टमेंट फर्निचरचे 35,550 कसे आले? 10% आपल्याला कमी करायला सांगितलं ना. फर्निचर ऍट 10% बिलो कॉस्ट म्हटले बघा. कोणत्या कॉस्टवर? कॉस्टवर 39,500 किंमत आहे ना ए आणि बी ची. ए आणि बी चं फर्निचर किती आहे बघा? 39,500. हा. न 10% कमी करा म्हणजे 3,950 कमी करा. मग ते आले 35,550. हा हा. ओके. आले का लक्षात? हा. थँक्यू. डिटेल्सचं समजलं का? हो सर. ओके. आता पहिली ऍडजस्टमेंट झाली, दुसरी ऍडजस्टमेंट झाली. तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केली आहे का? नाही. ती आपण जुन्या पार्टनर्स मध्ये वाटली, सोडून द्या. बिल्स रिसिवेबल रिकवर्ड केले म्हणजे त्याचं कॅश मध्ये आपल्याकडे आले. बरोबर? हो. ते पण सोडून द्या. पुढे आता लास्ट ऍडजस्टमेंट क्रेडिटर्स वेअर टेकन ओव्हर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट. 5% डिस्काउंटनी क्रेडिटर्स घेतले. बरोबर? ते कुठं जातील? क्रेडिटर्स कुठं लिहिणार? लायबिलिटीज आणि बिल्स पेएबल पेड ऑफ करायचे म्हणजे देऊन टाकायचे. तर ते आपण कॅश मधून दिलेले आहेत. बरोबर? ओके. मग आता आपल्याकडे लायबिलिटी साइडला कॅपिटलचे बॅलन्सेस अगोदर लिहू. कॅश राहिली आपली बघा. कॅश 2,500. पहिला कॅश किती बघा? 4,000. कॅश किती आहे? 4,000. 4,000. बरोबर? 4,000. त्यानंतर आपल्याकडं रिकवर्ड केलेले बघा बॅलन्स आरडीडी आपलं बिल्स रिसिवेबल्स घेतले होते बघा. बिल्स रिसिवेबल्स किती घेतले होते? 5,500. बरोबर का नाही? इकडे लक्ष द्या. इथं स्क्रीनवर लक्ष द्या. स्क्रीन दिसतेय का? माझा पॉइंटर दिसतोय का? पॉइंटर नाही दिसत सर. इकडे दिसतंय का कॅश? हो. दिसलं का उजव्या साईडला? हो सर. ओके. हो सर. ए ची कॅश होती 4,000. बरोबर? त्यानंतर बिल्स रिसिवेबल आपण रिकवर्ड केले 5,500. बरोबर?
म्हणजे कॅश वाढली आपली 5,500. टोटल किती झाले? 9,500. 9,500. बरोबर. त्यातनं आपण बिल्स पेएबल दिले. बिल्स पेएबल किती आहेत बघा? 7,000. मग किती राहिले? 2,500. 2,000. हा, इथं दिसत आहेत का 2,500? हो सर. आले का? 2,500. असंच दुसऱ्या पार्टनरशिप फर्म मध्ये कॅश किती आहे? 5,200. 5,200. ओके. त्यात मध्ये बिल्स रिसिवेबल्स ची रक्कम ऍड करा. बिल्स रिसिवेबल किती आहेत रिकवर्ड केलेले? 8,000. बिल्स रिसिवेबल 8,000. त्यातनं डिस्काउंट किती गेला? 700. म्हणजे 7,300. बघ नाही, मग आपण सोडवलं 7,300. करा टोटल किती झाले? 5,200 अधिक 7,300. टोटल किती झाले? 12,000. 12,500. हा. आणि बिल्स पेएबल किती आहेत आपल्याकडं? 12,000. किती राहिले? दिसत आहेत? असे 3,000 आउटरला दिसले का? येस सर. सर्वांना समजले का? हे बघा, आता इथं नीट लक्ष द्या. $4,000 बॅलन्स दिसतोय का आता? हो. हा, 4,000 ए आणि बी चा बॅलन्स. बिल्स रिसिवेबलचे 5,500 रुपये मिळाले. टोटल झाले 9,500. इथपर्यंत समजलं का? हो सर. पेएबल दिले आपण 7,000, ते वजा केले. शिल्लक राहिले 2,500. हे 2,500 आपण लिहिले. दिसले का 2,500? आता सी आणि डी चे बॅलन्स आहे 5,200. बिल्स रिसिवेबल मधून 7,300 मिळाले. टोटल झाले 12,500. त्यातनं बिल्स पेएबल दिले 12,000. शिल्लक राहिले 500. समजलं का? हो सर. त्यानंतर आता आपण पार्टनर्स कॅपिटलकडे जाऊ. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट ए, बी, सी आणि डी हे क्लोजिंग बॅलन्सेस घेतलेत बघा आपण. आठवतेत का रक्कम तुमच्या? ए चा क्लोजिंग बॅलन्स 1,99,775. बी चा क्लोजिंग बॅलन्स 1,08,775. हे समजलं का? हो सर. सी चा क्लोजिंग आणि डी चा क्लोजिंग ह्या प्रत्येकाचे पार्टनर्स कॅपिटलचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तसं हा जसा पार्टनर्स कॅपिटलचा क्लोजिंग घेतलाय तसंच कॅशचा सुद्धा आपण क्लोजिंग घेतलेला आहे. हे नीट लक्षात घ्या. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन जरी दाखवले तरी सुद्धा प्रत्यक्ष तुम्हाला तिथनं क्लोजिंग बॅलन्स डायरेक्ट लेजर मधून उचलायचा आणि तो या ठिकाणी बॅलन्स शीटला घ्यायचा. हे समजलं? हो सर. त्याच्यानंतर आता सन्ड्री क्रेडिटर्स. बघा सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत? 30,000. ए आणि बी 30,000. त्यातनं 30,000 आणि सी आणि डी चे 36,000. 36,000. पण घेताना 5% डिस्काउंट घ्यायचे आहेत, म्हणजे कमी करून घ्यायचे आहेत. समजलं का? हो. मग आता 30,000 चे घेणार आहे 1,500. 1,500. ओके. 30,000 मधनं 1,500 गेले, राहिले किती? 28,500. आला? आणि 36,000 मधून 1,800 रुपये वजा करा.
34 200 सर. आणि दोन्ही क्रेडिटर्सची टोटल किती आली 62,700. समजलं का क्रेडिटर्स? हो सर. आता बिल्स पेएबल तर आपण पेड ऑफ केलेले आहेत. याची टोटल करा बॅलन्स शीट. 6,78,550. 6,78,550. 6,78,550. समजलं हे सर्वांना? हो सर. हा या ठिकाणी 3 नंबरचा आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. हा प्रयत्न